जरा जरा से चांदणे जरा से ऊनही, जरा से दूर स्वप्न ते जवळ असूनही. जरा जरा से चांदणे जरा से ऊनही, जरा से दूर स्वप्न ते जवळ असूनही. कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा, स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा, सुखी रहा. येतो संदर्भ अजून त्या शुद्धीवर आलेल्या नाही आहेत. गॉड इज ग्रेट. शेवटी सर्व काही त्याच्या हातात आहे. तुला जे सांगतोय तेवढंच फक्त कर, तेवढंच फक्त ऐक तू.
तुमच्या लक्षात आले का? तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला जा आणि बाबूराव काकांच्या हातात चेक द्या. ओके? ते लगेच कॅश करतील. त्यासाठी ऑपरेशन थांबलंय. ओके. वृंदा इतकी मोठी व्हायला हवी ना की मोठमोठ्या इंजिनियर्सनी तिच्यासाठी मोठमोठे बिल्डिंग्स बांधायला हव्यात. वृंदा हे बघ, जर तू मला पत्रिका लिहायला दिल्या नाहीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. टीव्ही का बंद केला? माझा फेवरेट कार्टून लागणार होता ना. म्हणूनच टीव्ही बंद केला. आधी दूध घे बरं पटकन. नाही, आधी टीव्ही लाव. आधी दूध मग टीव्ही. चहा दे ग. हे दूध पिऊन घे बरं, नाहीतर दिवसभर टीव्ही बघून देणार नाही. चहा दे ना ग सुवर्णे. अरे घे ना लवकर. अगं ये काय सांगते मी, मला जरा चहा दे आणि त्या प्रसादला बोलवून घे. त्याला म्हणो त्या बाहेर गावी टाकायच्या त्या पत्रिका आहेत त्या पोस्टात टाकायला पाहिजेत. कधी येणार हा, कधी काम करणार? अगं तो आलाच नाहीये, रात्रभर हॉस्पिटललाच होता. हॉस्पिटल? आत्ता जाते त्या मंगलाकडे आणि चांगलं खडसावते तिला. ते लग्न नाही झालं काय नाही, माझ्या प्रसादला आधीच गरजावाई करून घेतला. अगं मंगला काकू पण आत्ताच गेलेत हॉस्पिटलमध्ये. हे म्हणजे ना अगदीच आहे या लोकांचं. छोटासा काहीतरी ऍक्सिडेंट झाला असेल, खर्चटलं वगैरे असेल, लागले सगळे लिंबूवाडीतली लोक हातातली कामं धामं सोडून ना धावणार त्यांच्या पाठी. त्या प्रसादला कळायला नको का आपलं लग्न घर आहे, घरातली कामं कोण करणार? त्यामुळे मी फोन करते आणि बोलवून घेते. चालणारच नाही असं काहीतरी बावरडासारखं काय वागतोय. अगं आई जाऊ देत ना. असं कसं काय? अगं कदाचित ना चंदनाचा मोठा ऍक्सिडेंट झाला असेल, बिचारीला लागलं असेल ग. काय बघतोयस? दूध पिऊन घे चल. मी सगळे इथेच आहात. माझ्या ऍक्सिडेंटमुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला ना. अगं ताई काहीतरी काय बोलतेस? आमचं प्रेम नाहीये का तुझ्यावर? वृंदा तू इथे कशी? परीक्षा ना तुझी? तू इथे का आलीस? अभ्यास करतो तुझा. वृंदा वेडी आहेस का? अगं रडतेस कशाला? मी बरी आहे. तुला नाही विश्वास बसत आहे ना? तुम्ही असं उठू नका, तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. सिस्टर सिस्टर माझा पाय दुखतोय. चंदना चंदना
माझा ऍक्सिडेंट झाला होता ना, मला मारून टाकायचं होतं. काही झालेलं नाहीये, शांत हो तू. अरे वृंदा, तू कसं बोलू शकते शांत हो म्हणून? इथं माझा पाय गेलाय. ताई जीवावर बेतलं होतं तुझ्या. वृंदा, मला असं आयुष्य नाही जगायचंय. दुसऱ्यांवरती ओझं होऊन मी नाही जगू शकत. मला नाही जगायचंय. नको मी पोरगी वाचली, पण डावो पाय कापलो तिचा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. ओ माईमकर, काय हो दिवस रात्रनुसार रेडिओ रेडिओ, चला निघा निघा. हॅनेडी गाणी वाजवत ऐकत बसणार. शी. मुंबई साधूबाई साधू, मी काय म्हणतो, आपल्या प्रसादच्या लग्नात आपण कॉन्टिनेंटल डिश तेवढा तर कसल्या कॉन्टिनेंटल डिश म्हणजे परदेशी डिश आमच्या अबुधाबीत असतात ना तशा, म्हणजे बेंगन शोएबा. काय होणार आहे? आपली पट वाढलेली नाही का, आणि येणारे जाणारे बोट चाटत आणि तुमचा कौतुक करत निघून जातील. हो बरं बरं, बघते काय करायचं ते. सांगते बाबूरावांना, नाहीतरी तेच खर्च करणार आहेत ना. ते खर्च करणार आहेत, मग अजून 2-4 डिश वाढवून टाकू ना. आपल्याला काय पैसे कुठे आपल्या ह्याच्यात राहणार. हो रे बाबा, बघीन काय ते. आज जाणी तोंड धुवून घे. बरोबर, ठीक आहे. नसत्या टेन्शन मध्ये मी ह्याचं आपलं काहीतरी वेगळं. ओके, जा आधी. घरचा बाका पाणी पण भरून ठेवत नाही. सोड ना. प्रसाद ना. काय हो, कशी असं चंदना? बरी असं मा? कसं झालं ऑपरेशन? झालं ऑपरेशन, झालं तिचं व्यवस्थित असत ती आता. एक मिनिट, कसलं ऑपरेशन? काय बोलताय तुम्ही? काय झालं म्हणजे तू का माहीतच नसा? नाही, मला काहीच सांगितलं नाही. मला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की तिचा ऍक्सिडेंट झालाय चंदनाचा. ऑपरेशन बद्दल कोणीच काही मला सांगितलं नाही. वहिनी सांगणार कधी, सांगा मला. काल रात्रीच ठरलं ना. डॉक्टरांचा पण नाईलाज झाला, नाहीतर गँग्रीन झाला असता पायात. ऑपरेशन गँग्रीन काय आहे म्हणजे हे मला जरा खरं खरं सांगा. हो सांगा ना, गप्प का बसला? चंदना प्रेग्नंट नव्हती ना? ऑपरेशन नाही, तुम्हाला ॲबॉर्शन असं तर नाही ना म्हणायचं? अगो तुझ्या जिभेत काय हाड? ए गप्पा बस का तू? काकड्यांच्या पोरींबद्दल मला काय माहित नाही का? अगं नोकरी धंदे करणाऱ्या पोरी या बाहेरून अजून काय काय उद्योग करत असतील, तुला मला काय कळणार आहे? उगाच नाही हा माझा भोळा भाबडा प्रसाद फसला त्या चौचाल पोरीला, हे असंच काहीतरी असणार. मला सांग, मी एकदा सांगितलं मला गाडी हवी, लगेच कसे तयार झाले ग गाडी द्यायला? मग सांग ना. आता यापुढे एक शब्द बोलू नका तुम्ही. तू मला काय जाऊन देतेस? मला काय कळत नाही काय चाललंय ते? काल संध्याकाळी मला सांगा शरदराव, संध्याकाळी ते बाबूराव चालले होते. मी त्यांना विचारलं काय झालं? तोंडावरची माशी हलत नाही त्या माणसाच्या. गडगड गडगड सांगतायत नाही काय झालं ते. मला एवढंच म्हणाले हॉस्पिटलमध्ये चाललोय. जर सांगितलं असतं मला ऍक्सिडेंट झालाय, ऑपरेशन करावं लागणार आहे, काय बिघडलं असतं सांगा बरं मला? हे असं काहीतरी करतात ना म्हणून, म्हणजे आग लागल्याशिवाय दूर निघत नाही ना.
म्हणूनच रात्रीच्या अंधारात ती मंगला आणि तिचा तो दिवटा कार्टा तोंड लपवून गेले हॉस्पिटलमध्ये. आणि बघा आमचं लेकरू प्रसाद रात्रभर बसलाय त्या चौचाल पोरीच्या उशाची सेवा करत. स्वर्गीय होईल, चांगल्या पोरीवर घाणेरडे आरोप करू नका हो. चंदनाचा ट्रेन मधून पडून ऍक्सिडेंट झाला, डाव्या पायात बराच लागला तिच्या. ते विष गँग्रीन होऊन शरीरभर पसरू नये म्हणून डॉक्टरांनी तिच्या डाव्या पायाचं ऑपरेशन केला. अरे देवा, अहो शरदराव म्हणजे ती आहे का? पोरगी वाचली, पण डावो पाय कापलो हा तिचा. काय सांगतोस? होय. अरे देवा, माझी होणारी सून पांगळी. आमच्या सगळ्यांसारखा तोही रात्रभर इथे बसून आहे. ताई खरंच तू खूप लकी असा की तुला मायनस सारखा समजूतदार जोडीदार मिळालाय. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. हे चंदना, अगं असं धीर सोडून कसं चालेल राणी? अगं आमचं नशीब चांगलं म्हणून एवढ्या मोठ्या अपघातातनं आमच्या हाती लागलेस तू. राणी तू घाबरू नकोस. अगं तू एकटी आहेस का? आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर. ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे आहोत ना. बाबा आहेत, आई, केदार, आम्ही सगळे मिळून तुला कधीच एकटं पडू देणार नाही. तुझी इतकी काळजी घेऊ की अशी बघता बघता तू पुन्हा पूर्वीसारखी होऊन जाशील. आणि हो, तुझ्यावर खूप प्रेम करणारी आणि तुझी काळजी घेणारी अजून एक व्यक्ती आहे. आमच्यासाठी नाही तर निदान त्याच्यासाठी तरी तुला लवकर बरं व्हायला हवं. अगं ताई, तुझा ऍक्सिडेंट झाल्यापासून मायनसचं इमान अजिबात थाऱ्यावर नाहीये. आमच्या सगळ्यांसारखा तोही रात्रभर इथे बसून आहे. ताई खरंच तू खूप लकी असा की तुला मायनस सारखा समजूतदार जोडीदार मिळालाय. तू बघ, तू तुझी इतकी काळजी घेईल ना की दुःख, निराशा ह्यासारख्या कुठल्याही गोष्टी तुझ्या आसपास सुद्धा फिरकू नाही देणार तो. ताई तू अशीच जर उदास राहिलीस तर हा मायनसचा आणि त्याच्या प्रेमाचा अपमान नाही का ठरणार? ताई निदान त्याच्यासाठी तरी तुला आनंदी राहावंच लागेल. फक्त 15 दिवसाचा प्रश्न आहे आता. 15 दिवसात डॉक्टर तुला डिस्चार्ज देणार आहेत. मग आपण पटकन घरी जाऊ आणि तुझ्या राहिलेल्या लग्नाची सगळी तयारी करू.